नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सिंधूने राघवला आपल्या बेडरूममध्ये बोलावलेली असते आणि राघवला सिंधू आता समजावत असते। सिंधू म्हणते की हे बघा राघव, मी आत्ता तुम्हाला सांगते की याच्या अगोदर कुणी काही केलं तरी यापुढे कुणीही आपल्या दोघांना एकमेकांपासून बाजूला करू शकत नाही। कायम मी तुमच्या सोबत असणार आहे। त्यानंतर आता राघवच्या डोळ्यात बघत सिंधू म्हणते की हे बघा राघव, मगाशीच तुम्ही मधूला जे सांगितलं ना तेच आत्ता मी तुम्हाला सांगते। मधूने मगाशी जे सांगितले ना तेच मी आत्ता तुम्हाला सांगते। आणि आपल्याला जर सुखी राहायचं असेल तर आपल्याला काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि आपल्याला मधूला जर घराबाहेर काढायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल असे सिंधू राघवला बोलते। सिंधू म्हणते की राघव, ती बाई काहीही करू शकते, तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि घरच्यांनासुद्धा मधूवरती विश्वास आहे। तेव्हा आता घरच्यांच्या समोर आपल्याला मधूचा हा विश्वास तोडावाच लागेल आणि खरं सत्य समोर आणावंच लागेल असे आता सिंधूने राघवला समजावलेले असते। सिंधूचे ते बोलणे ऐकून राघव विचार करतो आणि पटकन आता सिंधूला मिठी मारतो। राघव म्हणतो की तू म्हणतेस म्हणून मी हे श्राद्ध घालतोय सिंधू। तेव्हा आता मिठी ते सिंधू म्हणते की राघव, मी तुम्हाला सांगितलं ना, आता आपल्याला कोणीच लांब करू शकत नाही। त्यानंतर आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू, तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये आणि आता तुझ्या पाठीशी कायम मी असणार आहे सिंधू। राघव म्हणतो की तू कुठे जरी गेली ना, भूत बनून मी तुझ्या पाठीमागे येईल। तेव्हा आता ती ऐकून हसतच सिंधू म्हणते की बापरे राघव, म्हणजे तुम्ही आता भूत बनून माझा पिच्छा करणार का? आणि सिंधू हसू लागते। आणि त्यानंतर आता सिंधू राघवला म्हणते की हे बघा राघव, उद्या पूजा करताना अजिबात इमोशनल व्हायचं नाही बरं का। तर आता राघव मानेने होकार देतो। तेव्हा आता मधू ही राघवच्या मिठीत असते आणि राघव सिंधूकडे दरवाजातून बघत असतो हे राघवला आठवते। आणि आता दुसऱ्या दिवशी सिंधूच्या श्राद्ध घालण्याची सगळी तयारी झालेली असते। मधू, राजश्री, रुक्मिणी काकू, सिंधू आता सगळ्या जणी हॉलमध्ये जमा असतात। तर गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि आता समोर सिंधूचा फोटो लावून सिंधूच्या फोटोला हार देखील घातलेला असतो। आणि त्यानंतर आता गुरुजी विधी करत त्यांचे मंत्र सुरू करतात। तर आता राघव गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे काही मंत्र व्यवस्थित पूर्ण करत असतो आणि आता सगळेजण राघवकडे बघत असतात। आणि आता गुरुजी राघव समोर मंत्र म्हणत असतात। तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे राघव आता सगळं काही हात जोडून करत असतो आणि ते सगळे बघून आता मधू ही खुन्सी नजरेने आता सिंधूकडे बघू लागते। आपल्याच घरात आपल्या समोर आपल्या फोटोला हार करून आपला श्राद्ध घालण्याचा जो हा घाट घातला आहे ते बघून आता सिंधूला मनातून खूप वाईट वाटत असतं। तर राजश्रीच्या डोळ्यात पाणीच आलेलं असतं आणि राजश्री रडत असते। आणि आता रडतच राजश्री म्हणते की वहिनी, आज मला सिंधूची खूप आठवण येते। तेव्हा आता राजश्रीला समजावत काकू म्हणते की हे बघ राजश्री, तूच जर असा धीर सोडला तर मग आपल्या सगळ्यांना पाठीमागे कोण बघेल। आता सिंधूकडे बघत काकू म्हणते की आज जर आपली सिंधू जिवंत असती तर ही चोरटी सून बनून आपल्या घरात आलीच नसती। राजश्री म्हणते की खरं आहे तुमचं। इकडे आता गुरुजी सगळे मंत्र म्हणतात आणि त्यानंतर आता गुरुजी नैवेद्याचे ताट आणावयास सांगतात। आणि आता लगेचच नैवेद्याचे ताट आणण्यासाठी सिंधू ही आतमध्ये जाऊ लागते। तर पाठीमागून मधू ही ताड ताड चालत आता सिंधू समोर येते आणि म्हणते की कृष्णा, बघितलं का, तुझ्या जिवंतपणी मी तुझ्या मृत्यूचं राघवला श्राद्ध घालायला लावलं आणि बघितलं का मी काय करू शकते ते। मधू म्हणते की व्हॉट एव्हर, आता राघवच्या मनातील जागा मी घेतली आहे सिंधू आणि आता तुला या घरात सुद्धा स्थान नाहीये हे लक्षात ठेव तू। त्यामुळे तू हरली ना असे तू सिद्ध कर सिंधू, असे आता मधू ही सिंधूला बोलता। सिंधू ही मधूकडे बघत हसू लागते। सिंधू म्हणते की विजयाच्या अगोदरच विजयाचा आनंद साजरा करणाऱ्याला काय म्हणतात, मूर्ख आणि बिंडोक, माहिती का तुम्हाला? ते ऐकून आता मधूचा खूप जळफळाट झालेला असतो। तेव्हा आता सिंधूकडे बघत मधू म्हणते की एवढा विश्वास? तर सिंधू म्हणते की गळ्यातलं मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू आपल्या पतीचं रक्षण करण्याचं आता मंत्र देते आणि शक्ती देते, हे तू लक्षात ठेव मधू। मधू म्हणते की पण राघव तर तुला बायकोच मानत नाहीये, हे विसरलीस का सिंधू तू? तेव्हा आता सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना मधू, आमचं लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालंय। सिंधू म्हणते की त्याची तू काळजी करू नकोस मधू, कारण आज जरी राघवला हे लग्न मान्य नसलं तरी उद्या त्यांना हे लग्न मान्य करावंच लागेल।
तेव्हा आता हात जोडून देवाकडे बघत सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना, कायदा आणि देव दोन्हीही माझ्या बाजूने आहेत मधू. तेव्हा काही जरी झालं तरी सगळं पुन्हा माझ्याच बाजूने होईल हे तू लक्षात ठेव. तेव्हा मी जिवंत आहे हे राघवला कधी ना कधी कळेलच मधू, तू त्याची काही काळजी करू नकोस असे आता सिंधू ही आता मधूला सांगते. तेव्हा आता राग येऊन मधू म्हणते की तुला तुझ्या मंगळसूत्रावरती एवढा विश्वास आहे ना, पण जरा सिंधू तू तिकडे बघ. तुझा मंगळसूत्रावरती असलेला विश्वास आणि तुझं सर्वस्व तुझं तिकडे जिवंतपणी श्राद्ध घालून तू मेल्याचं दाखवतंय ते बघ असे आता मधू सिंधूला बोलते. आणि आता मधू ही सिंधूच्या मंगळसूत्राला हात लावते. तेव्हा आता मधू म्हणते की हे मंगळसूत्र घालण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. तर ते बघून सिंधू म्हणते की हात काढ. तर मधू म्हणते की नाही काढणार. तेव्हा जोराने सिंधू आता मधूचा हात हिसकावते आणि आता रागाने मधूकडे बघू लागते. तर मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रागाने सिंधू मधूचा हात धरून आतमध्ये घेऊन जाते. तर मधू म्हणते की हात सोड माझा. सिंधू काही ऐकायला तयारच नसते आणि मधूला ओढत सिंधू आता आतमध्ये घेऊन जाते. इकडे आता सिंधूच्या फोटोसमोर राघव बसलेला असतो आणि राघव सिंधूच्या विचारात हरवून गेलेला असतो. इकडे आता मधूला बाजूला घेत बोट करत सिंधू म्हणते की माझ्या मंगळसूत्राला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा आता मधू म्हणते की हे तुझ्या मंगळसूत्राचं कौतुक तू मला कशाला सांगतेस. आता राघव माझ्या बाजूने आहे आणि त्याचं आता माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा तसं बघितलं गेलं ना, तुझ्या गळ्यातील ह्या काळ्या मान्याचा काहीच अर्थ राहिलेला नाहीये सिंधू असे आता मधू सिंधूला सांगते. आणि राघवच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात असावं अशी राघवचीच इच्छा आहे सिंधू. तेव्हा तू हे मंगळसूत्र घालू नकोस आणि न घातलेलं बरं असं आता मधू सिंधूला सांगते. तेव्हा तू आता काहीच करू शकत नाही असे मधू सिंधूला सांगून आता सिंधूकडे बघत मधू हसू लागते. आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून राघव तिथे आलेला असतो. तेव्हा आता राघव तिथे येताच राघव आणि मधू आणि सिंधूला एकत्र बघतो. आणि आता राघव सिंधूकडे बघत म्हणतो की तुला सांगितलं होतं ना, तू इथे काय करतेस, माझ्या घरच्यांपासून तुला लांब राहा म्हणून. तेव्हा आता मधू म्हणते की राघव इट्स ओके. मधू म्हणते की राघव चिखलात जर दगड मारला ना तर चिखल आपल्याच अंगावर उडतो. तेव्हा तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस राघव. मधू म्हणते की इट्स ओके राघव. तर राघव म्हणतो की हो तुझं बरोबर आहे मधू, बरं जाऊ दे. त्यानंतर आता मधू म्हणते की बरं राघव तू इथे कशाला आलास रे. तेव्हा आता राघव म्हणतो की मी इथे तुला प्रसाद द्यायला आलो होतो. मधू म्हणते की हो का, सिंधूच्या श्राद्धाचा प्रसाद. तेव्हा आता प्रसाद हातात घेत मधू म्हणते की सिंधूच्या आत्म्याला देव शांती देवो. तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघतो आणि त्यानंतर आता मधू ही प्रसाद खाते. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू मला तुला अजून एक गोष्ट सांगायची. तर मधू म्हणते की कोणती. तेव्हा सिंधू देखील राघवकडे बघू लागते. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू तू मला सांगितलं होतं ना, पान उलटल्याशिवाय नवीन चॅप्टर सुरू होत नाही, तर तेच खरं आहे. त्या दिवशी तुम्हाला हे सांगितलं ना, त्यामुळे मला नवी ऊर्जा मिळाली आणि मला खरंच बरं वाटतंय असे राघव मधूला सांगतो. तेव्हा आता मधू म्हणते की मला हेच हवं होतं राघव. तर राघव म्हणतो की मला तुला अजून एक गोष्ट सांगायची मधू, त्यामुळे तुला याच्यापेक्षा सुद्धा जास्त आनंद होईल. तर हसतच मधू म्हणते की कोणती रे राघव. राघव म्हणतो की आय होप, मी आशा करतो की तो आनंद तुझ्या आयुष्यात कायम राहील. मधू आणखीनच खुश होते आणि राघवकडे बघत म्हणते की काय राघव सांग लवकर. आणि राघव लगेच मधूला आय लव्ह यू असे बोलतो. तेव्हा मधू खूप खुश झालेली असते आणि हसतच सिंधूकडे बघत मधू राघवला म्हणते की आय लव्ह यू राघव. आणि प्रेमाने मधू आता खुश होऊन हसतच राघवच्या मिठीत शिरते. तेव्हा ते बघून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. मोठे डोळे करत सिंधू आता मधूकडे बघू लागते. इकडे आता मधू ही राघवच्या मिठीत आलेली बघून सिंधू विचार करते की राघव हे सगळं मला माझ्या सांगण्यावरूनच करतायत, तरीसुद्धा मग मला त्रास का होतो. कारण आता सिंधूसुद्धा राघवच्या प्रेमात अडकलेली असते. त्यानंतर आता मधू म्हणते की राघव मी सिंधूच्या श्राद्धाचा सगळ्यांना प्रसाद देऊन येऊ का. तर लगेच राघव म्हणतो की ये. आणि लगेचच मधू सिंधूकडे बघत तो प्रसाद घेऊन आता बाहेर जाते. आणि आता लगेचच बोट करत सिंधू म्हणते की राघव तुम्ही खरंच माझं श्राद्ध घातलं का. तेव्हा आता राघव म्हणतो की हो, आणि आपलं बोलणं सुद्धा झालं होतं आणि तूच म्हटली होतीस ना. सिंधू म्हणते की मी सांगितलं आणि तुम्ही केलं, स्वतःची काय बुद्धी वापरली तुम्ही. तर हसतच राघव म्हणतो की एक मिनिट सिंधू,
राघव म्हणतो की मस्करी करू नको सिंधू, हे बघ आपलं बोलणं झालं होतं तर. सिंधू म्हणते की मी मस्करी करत नाहीये. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, तुम्ही माझं श्राद्ध घातलंय, मला किती त्रास होतोय ते माहिती आहे का? तुम्हाला काही कळतंय का? तर राघव आता बोट करत सिंधूकडे हसू लागतो. राग येऊन आता सिंधू म्हणते की राघव, मी मस्करी करत नाहीये बरं का, आणि या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. तेव्हा आता राघव म्हणतो की 1 मिनिट सिंधू, आणि त्याचा त्रास मलाही होतोय. आणि त्याच वेळेस मी स्वतःचं डोकं वापरून पूजेची ज्या वेळेस तयारी करत होतो त्याच वेळेस मी एक एक्सपेन्सिव्ह गोष्ट केली. तेव्हा आता सिंधू राघवकडे बघू लागते. तर आता राघव सिंधूला सांगू लागतो आणि राघवला सगळं काही आठवतं. ज्या वेळेस पूजेची सगळी तयारी करून गुरुजी तिथे आलेले असतात. तेव्हा आता राघवने गुरुजींच्या कानात सांगितलेले असते की गुरुजी, या फोटोतली जी मुलगी आहे ना, तिच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला पूजा करायची बरं का. तर गुरुजी म्हणतात की ओके. ते ऐकून आता सिंधू खुश होते आणि सिंधू म्हणते की काय बोलताय राघव, खरंच? तर राघव म्हणतो हो. तेव्हा आता सिंधू म्हणते की घरच्यांना कुणाला संशय नाही आला ना? तर राघव म्हणतो की अजिबात नाही. आणि आता राघव म्हणतो की मी गुरुजींच्या कानात हळूच सांगितलं आणि पटकन सांगितलं, त्यामुळे गुरुजी एकदमच हुशार होते आणि बरोबर त्यांनी तुझ्या दीर्घायुष्यासाठी मंत्र म्हटले. तेव्हा आता सिंधू खूप खुश झालेली असते आणि पटकन आता सिंधू ही राघवच्या मिठीत येते, राघवला मिठी मारते. तर राघव सुद्धा खुश झालेला असतो. लगेचच मिठीत येत हसतच सिंधू म्हणते की राघव, आता मला बरं वाटतंय. आणि आता राघव आता सिंधूसोबत आता एकमेकांच्या मिठीत असतात. तर सिंधूने आता राघवला भरगच्च मिठी मारलेली असते. आणि तेवढ्यात आता मधू येण्याचा राघव आणि सिंधूला भास होऊन सिंधूच्या ते लक्षात येते. पटकन आता सिंधू ही बाजूला होते आणि हाताची घडी घालून उभी राहते. तेवढ्यात आता मधू एक बॉक्स घेऊन तिथे येते आणि आता एक्सक्यूज मी असे म्हणत तो बॉक्स राघव आणि सिंधूच्या मधून आता मधू कॉटवर ठेवते. तेव्हा आता राघव म्हणतो की हे काय आहे मधू, काय आणलं यामध्ये? तर मधू म्हणते की यामध्ये सिंधूच्या काही वस्तू आहेत, सिंधूचे दागिने, सिंधूचे फोटोज, सिंधूच्या जुन्या गोष्टी. तेव्हा लगेचच सिंधू ही त्या बॉक्सकडे बघू लागते. तेव्हा आता राघव म्हणतो की पण या वस्तू तू इथे कशाला आणल्यास मधू? तेव्हा आता मधू म्हणते की सांगते ना राघव, अरे राघव, सिंधूचं तू श्राद्ध घातलंय आणि आता सिंधूचं जरी तू श्राद्ध घातलं असलं तरीसुद्धा सिंधूच्या ज्या जुन्या आठवणी आहेत ना, त्या तुझ्या अजूनही मनावर कोरल्या गेलेल्या आहेत. तेव्हा मला काय वाटतं की या वस्तूंना देखील आता सिंधूच्या बाय बाय करायला हवं. ते ऐकून आता राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मधू म्हणते की ऑफकोर्स राघव, या गोष्टी तुझ्या मनातून कायमच्या गेल्या पाहिजे आणि ज्या दिवशी तुझ्या मनातून या गोष्टी कायमच्या जातील त्याच वेळेस आता आपल्या दोघांचा संसार सुखरूप आणि व्यवस्थित सुरू होईल आणि मग काही डाऊटही राहणार नाही, काही आठवणही राहणार नाही राघव. तेव्हा आता मधू म्हणते की या वस्तू कायमच्या त्यांना बाय बाय करायचा माझ्यासाठी एवढं करशील का राघव? तर राघवला सुद्धा राग आलेला असतो आणि काही एक न बोलता राघव तेथून बाहेर निघून जातो. तेव्हा आता मधू राघवला हाक मारत म्हणते की राघव. राघव जाता तिकडे मधू पुन्हा सिंधूकडे येते आणि म्हणते की काय ग सिंधू, मगाशी तुझ्या मंगळसूत्राला मी हात लावला तर तुला किती राग आला होता, पण आज तुझ्या सगळ्या वस्तूच मी घेऊन आली आणि कायमच्या त्या वस्तू राघवपासून बाजूला केल्या. मी तुझं सर्वस्वच तुझ्यापासून हिरावून घेतलं. तेव्हा आता सिंधू तू काय करशील असे मधू सिंधूला बोलते. आणि आता मधू लगेचच तो वस्तूंचा बॉक्स घेऊन बाहेर आणते आणि त्या बॉक्समधील वस्तू खाली टाकते. त्यामध्ये आता सिंधूच्या सोन्याच्या बांगड्या, सिंधूचे फोटोज, सिंधूच्या सगळ्या जुन्या मेमरीज आता मधूने आणलेल्या असतात. आणि आता त्या सगळ्या वस्तू आता मधू जाळणार असते आणि आता राघव आणि सिंधूसुद्धा त्या वस्तूसमोर बाहेर उभे असतात. सिंधूची ती नवी साडी, सिंधूच्या त्या सगळ्या वस्तू बघून राघवला वाईट वाटत असते आणि राघव सिंधूकडे बघत असतो. तेव्हा आता त्या वस्तूंकडे बघत राघव म्हणतो की मधू, हे सगळं करण्याची गरजच आहे का? तर मधू म्हणते की ऑफकोर्स राघव. तर राघव म्हणतो की हे बघ मधू, तू सांगितल्याप्रमाणे तू मला म्हटली की सिंधूचं श्राद्ध करायचं, मी सिंधूचं श्राद्ध केलंय, पण आता या वस्तू खरंच जाळण्याची काही गरज आहे का? राघव म्हणतो की मधू, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा आता मधू म्हणते की असं काय करतोयस राघव, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मधू म्हणते की हे
बघ राघव, आपण नवीन आयुष्याला सुरुवात करतोय आणि ह्या ज्या आठवणी आहे ना त्या आपल्याला कायमच्या डोळ्यासमोरून नाहीशा करायला हव्यात. आणि मी हे जे काही करते ना राघव, ते सगळे तुझ्यासाठी करते. मधू म्हणते की या जर वस्तू तुझ्या डोळ्यासमोर असल्या ना तर तुला त्रास होईल राघव, हे मला माहिती आहे. आणि आत्ता आपल्यामध्ये दुसरं कोणी यायलाही नको. मला आत्ता आपल्यामध्ये अजिबात दुसरं कोणीच नाही पाहिजे, असे आता मधू ही राघवला सांगते. तेव्हा काहीही करून या आठवणी इथे असायला नकोत. आणि या वस्तू बघितल्या ना असं वाटतंय की सिंधू इथेच आहे. तेव्हा आता मधू राघवला सांगते की राघव, म्हणून मला असं वाटतं की ह्या आठवणी तू मिटवायला हव्यात आणि मिटव या आठवणी. तेव्हा आता राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता राघवकडे काडीपेटी देत आता मधू म्हणते की राघव, तुला पटतंय का मी काय म्हणते ते? आणि टाक पुसून या आठवणी आणि लाव काडी, असे आता मधूने राघवला सांगितलेले असते. तेव्हा राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता काय करावं नाही काय नाही असे द्विधा स्थितीत राघव पडलेला असतो. तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते आणि विचार करत म्हणते की मधू, आज तू हे जे चालवलंयस ना, एक दिवस तीच वेळ तुझ्यावरती येईल, हे तू लक्षात ठेव. सिंधू विचार करत म्हणते की आज नाविलाजाने माझे हात बांधले गेलेत मधू, पण एक ना एक दिवस असा येईल की जेव्हा मला जे पाहिजे ते साध्य होईल ना, त्या दिवशी मग तुझे काय हाल होतात ते बघ. आणि त्या दिवशी मग मी काय करते ते तू बघतच राहा, असे आता सिंधूने मधूकडे बघत विचार केलेला असतो. इकडे आता राघव फक्त बघतच असतो. तर मधू म्हणते की राघव, अरे मी तुला काय सांगते, तू ऐकत नाहीयेस का? घे ही काडीपेटी आणि जाळून टाक या सगळ्या आठवणी सिंधूच्या. तेव्हा आता राघव काय करावे नि काय नाही या शॉकमध्ये असतो. मधू म्हणते की राघव, हे बघ या आठवणींना आता गुड बाय म्हणायची वेळ आली राघव. तेव्हा घे हा मॅच बॉक्स आणि लाव काडी. आणि आता पटकन आता भावनावश होऊन राघव आता खाली टाकलेली सिंधूची ती लग्नाची साडी आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की नाही नाही, ही साडी मी जाळून टाकणार नाही. तेव्हा आता मधूसुद्धा राघवकडे बघू लागते. तर आता सिंधू विचार करते की राघव असं भावनावश होऊन चालणार नाही आणि तुम्ही जर असे भावनावश झाला तर मधूला संशय येईल. तेव्हा आता मधू राघवकडे बघते आणि म्हणते की हे बघ राघव, मी जे काही करते ना ते आपल्यासाठी करते, तेव्हा प्लीज तू मला समजून घे. तेव्हा आता सिंधूकडे बघत मधू म्हणते की राघव, मला आता आपल्यात कुणीही यायला नको, कुणीसुद्धा, आणि अगदी ही साडीसुद्धा नाही राघव. तेव्हा प्लीज राघव, ह्या आठवणी तू सगळ्या जाळून टाक, असे आता मधू राघवला सांगते. आणि आता त्या साडीकडे बघत मधू सिंधूकडे बघते आणि विचार करते की हीच साडी घालून सिंधू तू राघवची बायको बनून आली होती ना, आता हीच साडी मी राघवच्या हातून जाळून द्यायला निघाली. आणि आता बघ, सिंधूकडे बघत मधू विचार करते की सिंधू, ही साडी तुझी खूप आवडती होती ना, आता तुझा हा इगो या साडीला जाळून मी कसा संपवते ते तू बघच, असे आता मधूने सिंधूकडे बघत विचार केलेला असतो. आणि आता राघवचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. राघव आता भावनाच्या भरातून बाहेर येतो आणि मधूने आता राघवच्या हातात मॅच बॉक्स दिलेली असते. आणि आता राघवकडे बघत मधू म्हणते की वोड काढी आणि लाव त्या साडीला राघव. तेव्हा आता राघव हा ती मॅच बॉक्स घेतो आणि त्याची काडी ओढतो. आणि त्या क्षणी काडी ओढता क्षणी एकच मोठा चमत्कार होतो आणि खूप वारा सुटून आता ती खाली असलेली साडी लगेचच वाऱ्याने उडून सिंधूच्या अंगावर जाते. आणि आता गणपती बाप्पाने सुद्धा मोठा चमत्कार केलेला असतो आणि तो चमत्कार बघून राघव खूप खुश झालेला असतो. आणि सिंधूची लग्नाची साडी पेटवायला निघालेली मधू आता रागाने त्या साडीकडे आणि सिंधूकडे बघत असते. तर ती साडी आता सिंधूच्या अंगावर येऊन पडलेली असते. आणि आता ताबडतोब मधू राग येऊन ती साडी पुन्हा सिंधूकडून घेण्यासाठी सिंधूकडे येते. तेवढ्यात आता सिंधू ही मधूचा हात धरते आणि म्हणते की थांब मधू, आता तुझ्या पापाचा घडा भरलाय आणि आत्तापर्यंत मी गप्प होते पण आता नाही. तेव्हा आता तू त्या पापाची फळं भोगायला तयार राहा मधू.
आणि एक गोष्ट तू व्यवस्थित लक्षात ठेव मधू, कारण तू मला आणि राघवला कधीच वेगळं करू शकत नाही. तेव्हा आता मधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो. मोठे डोळे करून मधू आता सिंधूकडे बघत असते. तर आता सिंधूने मधूला सगळ्यात मोठे सत्य सांगितलेले असते. आणि आता सिंधूची साडी आता मधू पेटवायला निघाली होती, पण नीतीने मोठा चमत्कार करून पुन्हा आता सिंधूच्या लग्नाच्या साडीला गणपती बाप्पाने वाऱ्याने उडवून सिंधूच्या अंगावरती आणलेली असते. आणि आता पुन्हा आता सिंधू ही राघवची कशी होते, आणि आता राघव आणि सिंधू यांनी केलेला प्लान आता सक्सेस होऊन मधूला तिच्या पापाची आता राघव कोणती भयानक शिक्षा करतो. मधूला तिच्या कर्माची भयानक शिक्षा देऊन राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात आणि पुन्हा सिंधू कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब